गेट सोडून आम्ही पकडला आहे NH 965 DD, जो की पंढरपूर हायवे. तर हा जो रोड आहे ना 965 DD, त्यात फर्स्ट टाइम मी जातोय गाडी घेऊन. आणि फर्स्ट टाइम ही गाडी आणि मी लहानपणी गेलेलो पंढरपूरला. तर जे मागे बसले आहेत ना आई बाबा, त्यांनी घेऊन गेलेला. आणि आता फर्स्ट टाइम स्वतःहून ड्राईव्ह करून जातोय या रस्त्यावर. रस्ता एकदम खतरनाक आहे, तुम्हाला दाखवतो मी. काय बेस्ट रस्ता आहे. आणि हा बेस्ट रस्त्यावर आपल्याला चालायचे अजून 22 किलोमीटर. आणि समोर रस्ता आहे बरोबर, एकदम खतरनाक. राईटला बघा तुम्ही, मस्त शेत आहे. लेफ्टला जे आहे ना ते वीर डॅम आहे आणि राईटला पहाड आहे. ते बघा, लेफ्टला बघा तुम्ही, आहे की नाही खतरनाक रोड. लेफ्टला पाणी आहे आणि सरळ मस्त रस्ता आहे. एकदम मजा येते यार, मजा येते. आरामात 80 ची स्पीड मेंटेन करू शकतोय आता. एक खड्डा नाही आहे रस्त्यावर. बेस्ट रोड आहे यार, खूप बेस्ट रोड आहे. इकडे या तुम्ही. NH 965 DD या रोडचं नाव आहे. हा सीन दाखवायला मी गाडी थांबवली थोडी. ते बघा, आहे की नाही खतरनाक. हा वीर डॅम आहे, वीर धरण आहे. आणि असा काही रोड आहे. इथे गाडी उभी केली आहे आणि तिथून गाड्या येत आहेत. सो एकदम बाजूला लावली आहे गाडी. आणि बघा, एकदम खतरनाक, एकदम अमेझिंग रस्ता आहे यार, मजा येते. ठीक आहे ना, हॉटेल दिसलं इथे, पंचवटी हॉटेल. तर तिथे थांबलो आहे. इथे गाडी पार्क केली मस्त. आणि तुम्हाला एक दाखवतो मी. हे बघा, हे चिकू बघा किती आहे. हे बघा, आहे की नाही मस्त. आणि जुनी गाणी लावली आहे. तर मस्त फ्रेश झालो आहे. मागे तुम्ही बघू शकतात मस्त फ्लावर्स आहे, सीताफळ पण आहे आणि काय ते म्हणतात कढीपत्ता आहे. तर काहीतरी खातो आता, वेज खातो. आणि मग नंतर परत ड्रायव्हिंग. अजून 150 ते 160. तर आता मस्त खाल्लं, रोटी सगळ्यांचं पोट भरलंय. तर आता निघतोय. किती वाजले आता? 3 वाजले ना? 3 वाजले. 3 वाजून 1 मिनिट. अरे हो, ते 3च असतं. हा बोल. 3 वाजून 1 मिनिट समजलं का? 3 वाजून 1 मिनिट झालेलं आहे. तर आता निघतो इथून. अजून 1.5 ते 2 तास लागतील. तर चला नेक्स्ट जर्नी चालू करूया. समोरून रोड जातोय. लेफ्टला मस्त शेती आहे. राईटला पण मस्त एकदम हरेभरे शेत आहेत. अरे काय मजा येते. दुपारचे वाजले आहे 3 वाजून 10 मिनिटं. आणि मस्त एकदम बेस्ट रोड आहे, बेस्ट. तर आम्ही आमचं पोट भरलं, गाडीचं पण पोट भरतोय आता. म्हणून पेट्रोल पंपकडे आलो. इथे मस्त फ्युएल अप करतो. तर आता मित्रांनो, मी आलो आहे लोणंदमध्ये. इथे बापू वडेवालेच्या बाजूला एक ST स्टँड आहे. ST स्टँडच्या बाजूला बापू वडेवाले आहे, तिकडे आलो आहे. आणि फलटण इथून 30 किलोमीटर आहे. पंढरपूर इथून 134 किलोमीटर आहे. तर हा आहे NH 965. आणि अजून या हायवेवर 18 किलोमीटर चालायचं. तर काय हायवे आहे यार, खतरनाक हायवे आहे, मस्त आहे. दुपारचे वाजले आहेत आता 3:30. पोचायला अजून 2.5 तास लागेल. पण तुम्ही नजारे बघा यार. मी जरा लेफ्ट राईटला पॅन करतो कॅमेरा. हे बघा, एकदम मस्त हायवे. होपफुली तुम्हाला जो टाइम लॅप्स मी दाखवतोय तो आवडत असेल. अरे यार मित्रांनो, हा रोड बघा.
आहे की नाही एकदम खतरनाक वाला रोड. मस्त 80 to 100 आरामात तुम्ही मेंटेन करू शकतात या रोडवर. आणि 3 लेन रोड आहे ॲक्च्युली, मार्किंग्स नाही आहेत, बट बेस्ट रोड आहे यार, बेस्ट. तुमचं सर्वांचं फलटणमध्ये स्वागत आहे. आता फलटण मी क्रॉस करीत, आता एंट्री केलं, थोड्या वेळात क्रॉस करीत. तर हा आहे श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग वर दिलेला. ट्रिपचे ना 250 किलोमीटर झालेले आहेत आणि अजून आपल्याला डिस्टन्स कव्हर करायचं आहे 94 किलोमीटर. 90 किलोमीटरच्या आसपास आपल्याला डिस्टन्स कव्हर करायचं आहे आणि ते कव्हर करायला लागणार आहेत 1 तास आणि 50 मिनटं आहे बघा. आणि रोड एकदम बेस्ट आहेत. मध्ये मध्ये थोडे पॅचेस आहेत बिकॉज कन्स्ट्रक्शन चालू आहे फ्लायओव्हरचं वगैरे, बट तरी पण कंजेशन नाही आहे, ट्रॅफिक नाही आहे, खड्डे नाही आहेत आणि मिनिमम 60च्या स्पीडने तरी क्रूज करतोय आता. तर 60, 80 आणि जर चांगला असेल तर 80. हा रस्ते बघा किती. अच्छा, कळस पण बघा जशी मम्मी बोलते, बट तुम्ही आधी रस्ते बघा. एकदम सुपर रस्ता आहे यार, अमेझिंग रस्ता आहे एकदम. आणि तिकडे ना राईटला सनसेट होणार आहे आता थोड्या वेळात. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:30. अजून 1 तास 20 मिनटं लागेल बघा कव्हरअप करायला डिस्टन्स. ते डिस्टन्स उरलेलं आहे फक्त आणि फक्त 75 किलोमीटर. इथे ॲक्च्युली 110 प्लस जाऊ शकतो, बट आम्हाला काही घाई नाही आहे म्हणून 80 to 100 मध्ये क्रूज करतो. आणि टोटल डिस्टन्स आम्ही कव्हर केलेलं आतापर्यंत 268 किलोमीटर्स, म्हणजे मोठामोठी 270 किलोमीटर कव्हर केलेले आहेत. काय रस्ता आहे यार, बघा. तर ना जो सकाळी जो मूड खराब होता ना बिकॉज ऑफ मुंबई पुणे एक्सप्रेसवे, या NH 965 ना पूर्ण मूड एकदम खतरनाक केला यार, एकदम झकास केलाय. समोर बघतोय एक खड्डा नाही आहे, एकही खड्डा नाही आहे, एकही डायव्हर्जन नाही आहे. म्हणजे थोडेफार होते 1-2, पण आता नाही आहे, आधी होते. आणि प्रॉपर मार्किंग बरोबर एक हा जो रस्ता केला आहे ना, बेस्ट आहे. सगळ्यांनी इकडे या. तुम्हाला पंढरपूर जायचं आहे, नाही जायचं आहे, देवाचं दर्शन घ्यायचं नाही घ्यायचं तुमच्यावर आहे, बट या रस्त्यावर तुम्ही ॲटलिस्ट एकदा गाडी चालवा. मानाल तुम्ही मला थँक्यू बोलाल तुम्ही. परत बघा टाइम लॅप्स. आता एक खिडकी ओपन केली आहे, मस्त गार हवा येते. टेम्परेचर फक्त 25 डिग्री सेल्सिअस आहे आणि संध्याकाळचे वाजले आहेत 4:50. मस्त 80, 90, 100 या स्पीडनी क्रूज करतोय. मजा येते यार, एकदम बेस्ट हायवे आहे, बेस्ट हायवे आहे या. होपफुली तुम्हाला ऐकायला येत असेल नीट. आणि मागे ना इथे खिडकी बाहेर सनसेट होतोय, मी तुम्हाला दाखवीन. कुठेतरी थोड्या वेळात चहा प्यायला थांबेन तेव्हा तुम्हाला दाखवेन. तर या ट्रिपचे 300 किलोमीटर झालेले आहेत. सनसेट बघा तुम्ही, तिकडे होणार आहे आता सनसेट. थोड्या 1-2 तासांनी सनसेट होईल. आणि रस्ते बघा यार, आणि लेफ्ट राईटला फक्त ग्रीनरी आहे. असं नाही की कुठे दुष्काळ पडलाय वगैरे, असं काहीच नाही आहे. आणि इतकी मजा येते ना, मध्ये मध्ये आजूबाजूनी नदी पण जात आहेत, थोडे ओढे आहेत आणि पाणी आहे, पाणी भरपूर आहे. त्यामुळे गवत, शेती सगळं भरपूर आहे आजूबाजूला या रस्त्याच्या. आणि मी वेट करतोय, एक चाय टपरी शोधतोय मी, बिकॉज हा सनसेट बघून मला प्यायचे आहे चहा. तर अकलूज पुढे आहे आणि हे बघा पंढरपूर पुढे 43 किलोमीटर्स. सोलापूर
पण पुढे आहे. गाडी उभी केली आहे आता. असा काही हायवे आहे आणि इथे थांबलो आहे चहा प्यायला. आहे की नाही मस्त सनसेट. संध्याकाळचे वाजत आहेत 5:24. चहा ब्रेक संपलेला आहे आणि आता सगळे गाडीत बसत आहेत. मी पण गाडीत बसतो. मागे मस्त सन आहे. तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय हो. तर आता डेस्टिनेशनला फक्त 20 किलोमीटर बाकी आहेत आणि चहा ब्रेक नंतर एक वेगळीच एनर्जी आली आहे सर्वांमध्ये आणि सगळे भरपूर एक्सायटेड आहेत. सकाळी आम्ही 9च्या आसपास प्रवास चालू केलेला आणि आता वाजलेले आहेत 5:50 म्हणजे अराऊंड 9 तास झालेले आहेत. हा 9 तास कसे गेले ना कळालंच नाही कोणाला. फक्त मध्ये थोडे झोपलेले, थोडी भूक लागलेली आणि स्टार्टिंगला खूपच ट्रॅफिक होतं. बट आता हे रस्ते बघून ना सगळ्यांचं मन एकदम प्रसन्न झालं आहे. तर आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा या व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. आणि मागे बघा, माझ्या मागे सनसेट होतोय जो आता तुम्हाला दिसतोय या कॅमेऱ्यामध्ये. ॲक्च्युली कॅमेरा जितकं कॅप्चर करतोय ना ते जस्टिफाय करू शकत नाही आहे. बट कॅमेरा इतका जस्टिस नाही करू शकत आहे जेवढं तो कॅप्चर करतोय. मी काय बोलतोय. तर मजा येते आज. फक्त 15-20 मिनटात कुठेतरी हॉटेल शोधून मग आजचा दिवस काय असा प्लॅन केलेला नाही आहे. जर आज गर्दी कमी असेल तर दर्शन घेऊन, आता उद्या पहाटे नाही तर जेव्हा पण सगळे रेडी होतील आरामात फ्रेश वगैरे होऊन तेव्हा दर्शन घेऊ. हा प्लॅन आहे. असा काही प्लॅन बनवून तर आलो नाही आम्ही. बघा आहे की नाही जबरदस्त, एकदम बेस्ट सनसेट, बेस्ट. तर आता आम्ही पंढरपूरमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता इथून विठ्ठल रखुमाईचं टेम्पल मंदिर फक्त 3 किलोमीटरवर आहे. 11 मिनटं गाडीने लागतील. चालत जायला थोडा टाइम लागेल. म्हणून जितक्या जवळ आम्हाला हॉटेल मिळेल ना तितकं आम्ही बघतोय. तर हळूहळू पुढे जातोय. नाही मिळाले तर मागे येऊ परत कुठेतरी हॉटेल शोधून. आणि इथे ऑटो वगैरे आहे. तर जर इंटरनल आम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल लाईक मंदिरापर्यंत वगैरे तिकडे तर गाडी जाणार नाही, तेव्हा आम्ही ऑटोने जाऊ. तर मी आता हॉटेलमध्ये पोचलेलो आहे. म्हणजे पूर्ण फॅमिलीला घेऊन हॉटेलमध्ये पोचलेलो आहे. आता टाइम झालेला आहे 9. रात्रीचे 9 वाजले. तुम्ही बघितलं असेल आधीच्या क्लिपमध्ये तर आम्ही पंढरपूरला 6 वाजता पोहोचलेलो. तर 3 तास आम्ही पंढरपूरमध्ये हॉटेल शोधतोय. बट पंढरपूरमध्ये एकही हॉटेल अवेलेबल नाही. अरे यार. म्हणजे किमान 8 ते 10 हॉटेल आम्ही शोधले. तर असं होतं की मी आईबाबांना घेऊन आलो पंढरपूरला विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायला आणि असं दर्शन भेटत नाही आहे. तर आम्ही फायनली विचार केलेला की आम्ही परत घरी परततो. बट भरपूर मेहनत मशक्कत करून एक हॉटेल मिळालं अकलूजमध्ये. अकलूज म्हणजे 30 किलोमीटर लांब आहे पंढरपूरच्या. तर अकलूजमध्ये आता थांबलो आहे. उद्या किमान 40-45 मिनिटांचा अजून ट्रॅव्हल असेल सकाळी आणि अजूनपर्यंत चान्स आहे की आपण आपल्या विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊ शकतो. तर ही काही परिस्थिती झालेली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्स. आणि हसत राहा. जय शिवराय, हर हर महादेव आणि हरे कृष्ण. बाय बाय.